पहा मित्रांनो, हे पण गणित करूया आणि काही वेगळ्या ट्रिक्स करायच्या नाही आहेत. जी आहे तीच जी लागू होते तोच आपण नियम डायरेक्ट त्याच्यावर जाऊ. काय बारा भानगडी करत बसायच्या नाही. बघा, 4चा वर्ग आणि 2चा घन. पहिल्याचं उत्तर कसं आहे? 4चा वर्ग वजा 2चा घन. उत्तर काय येईल बघा. 4चा वर्ग किती? 4 चौक 16 वजा 2चा घन किती? 2 दुनी 4, 4 दुनी 8. मग 16तनं 8 गेले, 8 राहतात. उत्तर आलं का? 8 आलं. बस डायरेक्ट उत्तरावर जातोय आपण. कुठे भानगडीत करत बसतो. चला घ्या पुढचं. 10चा वर्ग वजा 3चा घन. मग 10चा वर्ग होतो 10 10 100. 3चा घन होतो 3 त्रिक 9 9 त्रिक 27. 100मधनं 27 गेले, तुम्हाला उत्तर काय मिळेल? 73. 73 आहे का इथे? आहे. मग याचंही असंच करूत ना. 7चा वर्ग करा आणि 1चा घन करा. 7 7 49 होतात. 1चा घन 1च राहतो. 49मधनं 1 गेला, 48 राहतात. मग 48 हा ऑप्शनमध्ये 4 नंबरला आहे, म्हणजे उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे उत्तर आपल्याला सॉल्व करायचं आहे. गुड बाय.